खेळाडूचा त्या ठिकाणी गौरव करायचा आहे। साहिल वेल प्लेड, 2 धावांनी 50 हुकले। आय होप सो पुढच्या सामन्यामध्ये ती 50 पूर्ण करण्याचा तुझा प्रयत्न असेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला आहेत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। PNP चषक 2025च्या आजच्या दुसऱ्या दिवशी पर्व दुसऱ्यामध्ये मी संदीप जगे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आणि थोड्या अंशी जेव्हा गतवर्षी जेव्हा याच मैदानावरती कुरुळच्या आझाद मैदानावरती अंतिम फेरीचा थरार आपण अनुभवला। एका बाजूला सुरेश काका 11 वर्सोली हा संघ मैदानामध्ये होता, दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट साखर होता, एका बाजूला शिरू विक कर्णधार पद भूषवत होता, दुसऱ्या बाजूला निखिल धारवे होता, एका बाजूला अलिबाग तालुका होता तर दुसऱ्या बाजूला मुरुड तालुक्यातील खेळाडू होता, एका बाजूला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज होता तर एका बाजूला स्पर्धेतला मालिकावीर सुद्धा होता, एका बाजूला स्पर्धेमध्ये सर्वोत्तम अशा 100 पेक्षा अधिक धावा बनवणारा फलंदाज होता तर दुसऱ्या बाजूला एकाच स्पर्धेत तब्बल 10 पेक्षा अधिक विकेट मिळवणारा गोलंदाज सुद्धा होता, एका बाजूला एकाच सामन्यामध्ये हॅट्रिक मिळवणारे गोलंदाज सुद्धा होते आणि एका बाजूला एकाच सामन्यामध्ये तब्बल षटकारांची हॅट्रिक ठोकणारे फलंदाज सुद्धा होते। त्यामुळे अशा सामन्यामधली लढत चुरस आणि रंगतदार परिस्थिती काय असते ते अनुभवण्यासाठी मी संदीप जगे आपण सर्वांना घेऊन चलतो आझादच्या या कुरुळच्या आझाद मैदानावरती, ज्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य या शब्दाचा आणि आझाद या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजेल अशा प्रकारचं हे भव्य दिव्य मैदान सज्ज झालंय। PNP चषक 2025चा पर्व दुसऱ्याचा थरार। पहिला चेंडू या वेळेला आपण पाहतोय वाईडेश मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्की पॉवरफुल फलंदाजी करावी की त्याच वेळेला पॉवरफुल गोलंदाजी करावी याचं उत्तर परशुराम आणि राज पाटीलला द्यावं लागेल, कारण परशुरामकडे खूप चांगले स्ट्रोक आहेत हे आपण अनेक वेळेला अनुभवलंय। राज सुद्धा तितकंच सर्वोत्तम अशा पद्धतीची मैदानामध्ये इनिंग आपल्या संघासाठी खेळू शकतो हा कदाचित विचार मैदानामध्ये नक्की मांडला असेल, पण आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारण्यासाठी आणि सर्व प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी स्पर्धेच्या मुख्य आयोजक सन्मान्य सौ चित्रलेखाताई पाटील त्या ठिकाणी संपूर्णपणे मैदानामधील गॅलरी क्रमांक 1 पासून गॅलरी क्रमांक 9 पर्यंत अर्थातच सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी अभिवादन करतायत, त्यांना धन्यवाद देतात, या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभारही व्यक्त करतायत, कारण PNP चषक स्पर्धा सर्वांसाठीच खास आहे। आणि अशा वेळेला जेव्हा क्रिकेटर्सच्या नजरियातून बोलायचं झालं ना तर निखिल धारवे थोडा ऑल स्पेशल आहे दोस्त, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला। राजचा हा फटका अर्थातच निखिल धारवे अशा प्रकारच्या अनेक साऱ्या फलंदाजांना त्याने गोलंदाजी केलेली आहे। त्याने मुंबईच्या बलाढ्य गोलंदाजांना मुरुडच्या मैदानावरती लोळवले, मुंबईच्या बलाढ्य फलंदाजांना त्याने पुण्याच्याही बलाढ्य असणाऱ्या फलंदाजीला अनेक वेळेला त्यांच्या फलंदाजीची धार अर्थातच की पूर्णपणे निष्प्रभ केले अशा प्रकारचा तो गोलंदाज राहिलाय। वन ऑफ द लिजेंडरी क्रिकेटर आहे रायगड डिस्ट्रिक्ट मधला अष्टपैलू क्रिकेट मधला निखिल धारवे। या वेळेला फुल टॉस देऊन बसलाय, डीप स्क्वेअर लेगला फटका सजवलाय, राजच्या बाट मधून येतोय हा चेंडू अर्थातच साइड स्क्रीन वरती सीमारेषेच्या बाहेर, दे धक्का घे छक्का, पहिला षटकार। चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। राज मैदानामध्ये बॅटिंग करतोय, धन्यवाद डीजे मास्टर। आज या मैदानामध्ये राज जो बॅटिंग करतो ना, बोर्लीतल्या सुरई गावचा हा खेळाडू मुरुडच्या अनेक वेळेला मैदानावरती निखिल सोबत खेळलाय आणि मग आज निखिल कदाचित म्हणत असेल तू माझ्या समवेत या ठिकाणी खेळलायस तर आता खेळवण्याची पाळी माझी सुद्धा आहे, एक डाव तुझा तर दुसरा माझा, या पद्धतीने क्रिकेटच्या मैदानावरती हे द्वंद्व सुरू असणार आहे। बॅटल ज्या वेळेला अशा स्ट्रॉंग खेळाडूंमध्ये असतं ना, स्ट्रॉंग कंटेस्टंट ज्याला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतो ना, त्या खेळामधली एक परिभाषा बदललेली असते आणि आज निखिल धारवे मैदानामध्ये हे सर्व काही दाखवणार आहे। आणि अशा वेळेला राज त्याचं उत्तम प्रत्युत्तर करतोय, चेंडू जमिनीलगत खेळून काढलाय, सरळ जातोय तो बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार। वेलकम फॉर राज, नाम तो सुना होगा डीजे। खेळांचा खेळ हा आला रंग,
षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी ग श्रीकांत मुलगीने या ठिकाणी विश्वास दाखवला होता राजला आपल्या संघामध्ये समाविष्ट करताना. 11 धावा धावफलकावरती आल्यात, एक षटकार एक चौकार आला या पहिल्या षटकात. आणि पॉवर प्लेच्या षटकात पुन्हा एकदा शफल होऊन काय जागा बनवले, काय फटका खेळलाय. या वेळेला चेंडू सीमारेषेच्या पार आहे, पंचांचा इशारा आहे. हा दुसरा बेधडक षटकार आहे. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी ग धन्यवाद डीजे मास्टर. आज राज या वेळेला मैदानामध्ये दाखवतोय का, अर्थातच बोर्लीच्या सुरई गावामधून या मैदानामध्ये PNP चषकासाठी सिलेक्ट झालो. शिरू सारख्या अतिउत्कृष्ट खेळाडूने कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला. या वर्षी तुफान फॉर्म मध्ये असणं म्हणजे काय, निखिल दार्वेच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा चोपून काढणं म्हणजे काय असतं. बघा क्रिकेट फार बदललेलं मैदानामध्ये मित्रांनो आपण पाहतोय. तुम्ही ठरवू शकत नाही की विजेता हाच यावर्षी हा संघ होणार. पूर्वी एका संघाची मक्तेदारी असायची. 1999ला ज्या वेळेला ऑस्ट्रेलियन संघ मैदानामध्ये उतरला, आपण म्हटलं की नाही ऑस्ट्रेलियन संघ हा सामना जिंकणार, कारण त्याने त्यावेळेला पाकिस्तानला 4 मुंड्या चीत केलं. 2003ला विश्वचषकामध्ये भारतीय संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आली. आपण म्हणालो नाही भारतीय संघ जिंकण्याची आशा, ठीक आहे आपल्याला स्वप्न वाटतं की भारतीय संघाने जिंकावं, पण ऑस्ट्रेलियाला हरून जिंकेल एवढ्या प्रमाणामध्ये आत्मविश्वास आपल्यामध्ये सुद्धा नव्हता. एक रसिक प्रेक्षक या नात्याने सुद्धा नव्हता. पण क्रिकेटचे पॅरामीटर्स बदललेत. आता कुणी आपण म्हणू शकत नाही की एक ठराविक संघ विश्वविजेता होतो. 2011चा विश्वचषक भारतीयांनी जिंकला, 15ला पुन्हा ऑस्ट्रेलिया आली, 19ला आणखीन एक नवीन विश्वविजेता मिळाला, 23ला पुन्हा एकदा भारतीयांचं स्वप्न पुन्हा थोड्या अंशी धुसर झालं. पण याच्या पलीकडे मधल्या T20चा काळ असेल किंवा त्याच वेळेला इतर काही ट्रॉफीज असतील, जसं आता चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झालेली आहे, या सगळ्यामध्ये काय गोष्टी आपण पाहतो की कुणा एकट्या खेळाडूची एकट्या संघाची आता दादागिरी राहिलेली नाहीये, दहशत राहिलेली नाहीये. क्रिकेटचे पॅरामीटर बदलले, क्रिकेटमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं, क्रिकेटमध्ये अर्थातच तुमच्या सगळ्या आवडणाऱ्या गोष्टी आता प्रतिस्पर्धी संघाने सुद्धा शिकून घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे खेळाचा हा जो भाग परिपाक बदललेला आहे ना, तो आपल्या सर्वांसाठी इंटरेस्टिंग असेल. दुसऱ्या षटकामध्ये वळकेचा सुनील पाटील या वेळेला गोलंदाजीसाठी येतोय. गतवर्षी या गोलंदाजाने मैदानात सेमीफायनलला प्रभावी कामगिरी केली होती. तोच सुनील पाटील मैदानामध्ये येतोय. क्षेत्ररक्षण ही महत्वाची बाजू या वेळेला जोडावी लागेल, कारण मृणाल वर्सोलकर या वेळेला मैदानामध्ये आपल्या संघ सहकार्यांना थोड्या अंशी का होईना सल्ला देईल, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की या मैदानामध्ये जिंकायचं असेल तर लक माझ्या समवेत नक्की आहे. म्हणजे मृणाल वर्सोलकरला हे मैदान लकी असं आपण अनेक वेळेला पाहतो, पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं सुद्धा महत्वाचं ना. एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, मुश्ताक भाई साथी हात बढाना, असं जे आपण म्हणतो ना, ते मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. खेळाडूंना विनंती असेल बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर करायचे आहेत. अदरवाईज तुम्हाला एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागेल 30 यार्डमध्ये, याची नोंद आपण घ्यायची आहे. सो डोंट वेस्ट टाइम. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. सुनील गोलंदाजी करतोय. वळकेचा असणारा सुपुत्र सुनील आज मैदानामध्ये. या वेळेला फुल टॉस देतोय. राजने भिरकावलाय, चेंडू हवेत आणि राज पावलांमध्ये पहिला झटका. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. सुनील पाटील गतवर्षी सुद्धा याच मैदानामध्ये मेडनवर टाकण्याचा भीमपराक्रम सुद्धा मला वाटतं साधारण याच गोलंदाजाने केला, किंवा त्याच वेळेला मला वाटतं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा उपयुक्त अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये केली होती. बघा आज तो या सामन्यात जेव्हा गोलंदाजीला आला, कुठल्या एंडकडून गोलंदाजी करतोय, साधारण आपण म्हणूया की अक्षी एंडकडून तो गोलंदाजी करतोय. 2 एंडकडून मैदानामध्ये खेळत असताना एका बाजूला पावलेन एंड आहेत किंवा दुसऱ्या बाजूला अक्षी एंड असं आपण नामकरण जर केलं तर मैदानामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे की निखिल दार्वे येत असताना वाऱ्याचा प्रभाव कसा होता, राजने त्याचा वाऱ्याचा प्रभावाचा वापर केला, पण सुनीलच्या अगेन्स्टमध्ये खेळणं इतकं सोपं नसणार आहे. सुनील हेच तर मैदानामध्ये
दाखवून देतोय की तुम्ही ज्या वेळेला माझ्या अगेन्स्ट खेळणार आहात तेव्हा वाऱ्याचा प्रभाव आणि त्याच वेळेला तुमच्याकडे असणारे स्ट्रोक्स याचाही मी पुरेपूर अभ्यास केलेला आहे. क्रिकेट या अर्थातच आपण म्हणतो ना की तुम्ही ऑर्थोडॉक्स अनऑर्थोडॉक्स अशा अनेक साऱ्या डेफिनेशन्समध्ये तुम्ही त्याला डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न कराल, पण त्याच्या पलीकडे क्रिकेट बरंच काही पोहोचलंय ना, ते आपण मैदानामध्ये पाहतोय. केवळ एका चांगल्या चेंडूने तुम्हाला विकेट मिळवता येत नाही. आजकाल तुम्ही एखादा यॉर्कर टाकाल किंवा त्याच वेळेला तुमच्याकडे भन्नाट इन स्विंगर असेल तर तुम्ही सामना जिंकाल असं नाहीये. अलीकडच्या काळामध्ये फ्रूट सलाड बॉलिंग ज्याला म्हणतात ना, ते असणं फार महत्वाचं. सुनील तेज शिरूसाठी करतोय जोरदार अपील आणि शिरू बाद. वेल बोल्ड सुनील पाटील. दुसरा फलंदाज, दुसरा झटका बसतोय तो या वेळेला अर्थातच वर्सोली चॅलेंजर संघाला. रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. PNP चषकामध्ये शिरू विक मैदानात फलंदाजीला येतोय काय? पहिल्या चेंडूवरती त्याला या वेळेला पायचीच्या स्वरूपात बाद करून सुनील पावेल यांचा रस्ता दाखवतोय काय? मैदानामध्ये हेच तर खऱ्या अर्थानं उत्तर मित्रांनो अपेक्षित असतं की जर गतवर्षीचा पेपर तुमच्या बाजूने किंवा निकाल लागला असेल किंवा त्याच वेळेला तुम्ही विजेते झाला असेल तर सरते शेवटी दुसऱ्या वर्षी त्याची परतफेड करण्यासाठी निखिल दार्वे अँड कंपनी सज्ज झाले. हे सुनील ते शिवधनुष्य मैदानामध्ये आपल्या हातामध्ये या ठिकाणी स्वीकारतोय, पेलतोय आणि उत्तर सुद्धा दाखवतोय. दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. क्रिकेटमध्ये हेच फार महत्वाचं असतं मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो ना की जर आणि तर शिवाय क्रिकेट नसतं, पण जर आणि तर शिवाय क्रिकेटला मजा सुद्धा नसते. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ना की आज मैदानात जेव्हा जर सुनील गोलंदाजीला आला किंवा त्याच्या अगोदरचं षटक जर सुनीलने टाकलं असतं तर काय झालं असतं त्याच्यावरती आपण चर्चा करू. पण पहिल्या षटकात जेव्हा 17 धावा आल्या, दुसऱ्या षटकात काय समीकरण आपल्याला पाहायला मिळालं? सुनील पाटील गोलंदाजीला आला, पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली, राज बाद झाला, त्याच्यानंतर लगेचच बाद झालेला फलंदाज शिरोविक आणि नवीन फलंदाज आता बॅटर मैदानात येतोय विनय पाटील मॅन फ्रॉम पेजारी या वेळेला. पण हॅट्रिकच्या उंबरट्यावरती जेव्हा सुनील आहे, क्षेत्रव्यूह आपण पाहतोय, शॉट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट शॉट, कव्हर मिड ऑन आणि त्याच वेळेला डीप वायडेश मिड विकेट या वेळेला होता. हा थोड्या अंशी स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला, ऑफ कटर टाकण्याचा सुद्धा चांगला प्रयत्न करतोय. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला ना की तुमच्याकडे अलीकडच्या काळामध्ये व्हेरिएशन असणं फार महत्वाचं. फ्रूट सलाड बॉलिंग ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात ना, ती तुमच्याकडे कितपत आहे, ते व्हेरिएशन्स तुम्ही मैदानामध्ये कितपत जपलंय ना, त्या जोरावरती तुम्ही सामना जिंकू शकता. वळकेमधून आलेला सुनील पाटील आज PNP चषकामध्ये आपलं स्वतःचं भविष्य आजमावतोय आणि अशा वेळेला एक चापटीवाला शॉट फटका पाहायला मिळतोय आणि चमकदार चौकार अर्थातच चॅलेंजर वर्सोली चॅलेंजर संघाच्या खात्यामध्ये जोडला जाणार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. रायगडाची शान. धन्यवाद डीजे मास्टर सुनील. धन्यवाद ऋषी. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. सुनील पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ज्या वेळेला धावफलकावरती 22 धावा झाल्यात. या षटकातील हा पुन्हा एकदा इनस्विंगर चेंडू पाहायला मिळाला होता. मातीच्या खेळपट्टीवरती अशा प्रकारे गोलंदाजी करणं प्रभावी ठरू शकतं हे सुनीलने दाखवून दिलंय. पहिला षटक जरी अर्थातच वर्सोली चॅलेंजर संघाच्या बाजूने मैदानात पाहायला मिळालं असलं 17 धावांमध्ये, तरी दुसऱ्या षटकामध्ये मुरुड डिफेंडर्सने धावा डिफेंड करण्याची कामगिरी सुद्धा केली, कारण या षटकात केवळ 5 धावा खर्च करतोय. त्यामुळे 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 महत्त्वाचे फलंदाज माघारी परतलेत. मी समालोचन कक्षामधून पुन्हा रजा घेतोय. या ठिकाणी आमंत्रित करतो माझे साथी समालोचक मित्र संजय म्हात्रे यांना आणि PNP टेप बॉल ओव्हरकडे वळूया, जेव्हा संजय म्हात्रेंच्या हातामध्ये यानंतर माईक असेल. थँक्यू संदीप, धन्यवाद. स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय विनय ठाकूर आहे आणि नॉन स्ट्राइक वरती जो फलंदाज पाहतोय स्ट्राइक वरती परशुराम आणि नॉन स्ट्राइक वरती विनय, हे 2 फलंदाज आता पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती षटक नंबर 30 प्रगती पथावरती सवरकर गोलंदाजी मार्क वरती आलाय. कृतक सवरकर गोलंदाजी घेऊन येतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तो गोलंदाजी करतोय. 3रं षटक प्रगती पथावरती. आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात त्या म्हणजेच 22 धावा लागल्यात. 3रं षटक सुरू होतोय. डावकरी हाताचा फलंदाज स्ट्राइक वरती आहे आणि या क्षेत्ररक्षण जर या वेळेला आपण बघितलं तर पाबंदी हटवलेली आहे क्षेत्ररक्षणची आणि त्यामुळे
क्षेत्ररक्षण फैलावलेला आपण बघतोय. एक क्षेत्ररक्षक गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, तो म्हणजे शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट फाईन नेकवरती. चांगला फटका आलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरवरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू फील्ड करतोय, तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. अत्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये, आणि दोन्ही फलंदाजांनी या दुहेरी धावेनिशी धावफलकावरती 24 धावा लागल्यात. षटक तिसरं प्रगती पथावरती, अर्थात 13 चेंडूमध्ये 24 धावा धावफलकावरती लागल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या वर्सोली चॅलेंजर्सच्या संघाच्या. हा चेंडू आपण बघतोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय आणि पंचांनी वाईटचा इशारा केलाय. अवांतर धावेने धावसंख्या एकूण 25 धावसंख्येवरती येतोय. अतिरिक्त धावफलकावरती जोडली जातोय आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या एकूण प्राप्त होतोय ती 25 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती, 25 धावा धावफलकावरती चालू. मॅच वर्सोली चॅलेंजर्स विरुद्ध मुरुड डिफेंडर्स असा हा मॅच आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर सलग दुसरा वाईट अवांतर चेंडू येतोय. अवांतर धावफलकावरती लागते आणि या एकेरी धावेने धावसंख्या एकूण 25 वरती पोहोचते. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 फलंदाज बाद, 26 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेला रिव्हर्स अटेंड करायचा होता, मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय. चेंडू डॉट येतोय, बिंदी येतोय, निर्धाव चेंडू येतोय. स्कोरबोर्ड 26 वरती थांबलेला आहे. तिसरं षटक सुरू असताना आपण बघतोय जेथे वर्सोली बॅटिंग करणारा संघ आहे. पुढील चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा ऑफ क्वार्टर चेंडू होता, मात्र याही वेळेला चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. 26 धावसंख्येवरती आपण बघतोय धावफलक थांबलेला आहे. अत्यंत सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितली तर तिन्ही गोलंदाजांनी केलेली आहे आणि त्यामुळे धावापासून वंचित राहावं लागतंय. तिसरा चेंडू यावेळेला फटका केलाय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखीन एक फलंदाज. बॅक टू द पॅव्हलियन. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. अत्यंत सुंदर झेल आपण बघितला. संजयजी, याच दरम्यान व्यासपीठावरती आपण कोणाला पाहतोय तर मला वाटतं आमची सर्व प्रोलिंगची टीमसुद्धा ही क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यामध्ये नक्की कैद करेल, कारण आपणा सर्वांसाठी अलिबागकरांचं एक नेहमी स्वप्न असायचं की अलिबागच्या क्रीडाभवन मैदानामध्ये नाईट क्रिकेट स्पर्धा बघायला जायच्या. त्या क्रिकेट स्पर्धा बघता बघता आपल्याला वाटायचं की यांच्यासारखं मोठं व्हावं, आणि मग यांच्यासारखं मोठं व्हावं म्हणजे कोणासारखं मोठं व्हावं. तर गेलं टेनिस क्रिकेटमध्ये अनेक सारी नावं आपण ऐकतोय. मागच्या 5-10 वर्षामध्ये यूट्यूब आलं, त्याच्यामुळे खूप सारी नावं आपल्याला माहिती झाली. पण खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्याने नावलौकिक प्राप्त केला, टेनिस क्रिकेटमधला पहिला माणूस, पहिला क्रिकेटर जो अर्थातच ज्याने विमानाने कर्नाटकपर्यंत किंवा त्याच वेळेला बँगलोरपर्यंतचा प्रवास केला. अर्थात त्याच्यानंतर संपूर्ण जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन स्वतःची इनिंग साकारली. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी पहिला कार ज्याने जिंकली, आणि त्याच वेळेला मुंबई क्रिकेटवरती ज्याने अनभिषिक्त अशा पद्धतीने राज्य केलं ते ऋषी वैद्य या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्यांचे सहकारी अर्थातच त्यांचे बंधू, त्या असं म्हणूया, कारण या जोडीला, वैद्य बंधूंच्या जोडीला अनेक वेळेला क्रिकेटच्या मैदानात आपण अनुभवलं. अनेक गोलंदाजांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं, आणि त्याच्यामुळे अमृत 11 पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ते अगदी आजतागायत विक्रोळीच्या संघापर्यंत अनेक वेळेला आपण त्यांना अनुभवलं. विशेषतः योगेश वैद्य यांची नाईट क्रिकेट स्पर्धेमधली अलिबागमधली ती खेळी आपण कोणीही विसरणार नाही, ज्या वेळेला नाझीम गुल्लेचे 2 वाढदिवस त्यांनी खराब केले होते. त्यामुळे अशा काही गोष्टी नक्की आहेत. तर या सगळ्या गोष्टी अर्थात मला वाटतं आज आपणा सर्वांसाठी, अलिबागकरांसाठी आनंददायक आहेत. विशेषतः अलिबाग कोळीवाड्यातील मरुवाई मेटपाडा संघाने जेव्हा क्रीडाभवनला फायनल मारली त्यावेळेला आपणा सर्वांना माहिती असेल की मरुवाई मेटपाडा संघाने 12 वाजता रात्री सामना जिंकला होता क्रीडाभवनचा. आणि अनिलभाई चोपडा आपण तेव्हा होतात, तेव्हा सकाळी
मेटपाड्यामध्ये पोचायला सकाळचे 8 वाजले होते. एवढी मोठी मिरवणूक ज्यांची काढली होती ते ऋषी वैद्य आणि योगेश वैद्य व्यासपीठावरती आलेत. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. धन्यवाद दादा, या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. PNP चषकामध्ये आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तिथे सामना सुद्धा रंगतदार आहे आणि सन्मान्य चित्रलेखाताई पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं शाब्दिक स्वरूपात सर्वप्रथम स्वागत करतो. हॅलो. 3 षटकं पूर्ण, 33 धावा आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 3 फलंदाज बाद झालेत. ते वर्सोली संघाचे. वर्सोली चॅलेंजर्स हा संघ या ठिकाणी बॅटिंग करणारा संघ आहे. फिल्डिंग करणारा संघ आपण बघतोय मुरुड डिफेंडर्स या टीमच्या माध्यमातून आपण बघितले. 3 षटकं टाकली गेली, 3 बाद फलंदाज झाले आणि 11 धावांच्या सरासरीने एकूण 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. धरणी गुरुजी आमच्यापर्यंत हे संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. षटक नंबर 4 यावेळेस अक्षी एंडकडून गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजे सुनील पाटील. वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 4थं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. पहिला चेंडू अत्यंत सुंदर होता. गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू उचलतोय, सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय. मृणाल वर्सलकर त्या ठिकाणी फिल्डिंगच्या माध्यमातून आपण बघतोय विकेट किपर आहे. दुसरा चेंडू या वेळेला ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन खेळायचा होता. जोरकस अपील केलंय, मात्र त्याच वेळेला डायरेक्ट हिट. मृणाल वर्सलकरने यावेळेस यष्टी वरती चेंडू मारलाय आणि आणखीन एक फलंदाज रनआउटच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे मास्टर. मैदानात आपण काय अनुभवतोय की एका बाजूला सुरुवातीला अपील झालं, फलंदाज वाचला, पण त्याच वेळेला ज्याला म्हणतात ना की शेवटी जे काही लिहिलेलं आहे तेच घडणार, अशा वेळेला तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद सुद्धा झाला. पण वळूया दुसऱ्या स्क्रिप्टकडे. जेव्हा व्यासपीठावरती वन ऑफ द लिजेंडरी क्रिकेटर ऋषी वैद्य आणि योगेश वैद्य या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या सन्मानाकडे आम्ही वळतोय. मी सन्माननीय स्पर्धेचे आयोजक चित्रलेखाताई पाटील यांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम ऋषिकेश वैद्य यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सुप्रीमो ट्रॉफी असेल किंवा त्याच वेळेला पुण्यामधील ज्युनियर प्रीमियर लीग असेल त्याचं विजेतेपद पटकावणं असेल, दुसऱ्या बाजूला मुंबईतील सर्व क्रिकेट स्पर्धा जिंकणं असेल, त्याच्या पलीकडे रायगड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचं एकमेव क्रिकेटपटू ज्यांना आपण पाहिलं ते अर्थातच ऋषिकेश केशव वैद्य या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा हा यथोचित मानसन्मान आपण करतोय. आपल्या अलिबागसाठी सदैव ऋषिकेश वैद्य यांना बघणं हे आपलं स्वप्न राहिलं आहे आणि ते आज या अलिबाग नगरीत आलेत. PNP चषकाची उंची वाढवतात, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी यथोचित मानसन्मान आपण करतोय. आमचे 2 सहकारी समालोचक मित्रसुद्धा या ठिकाणी त्यांच्या समवेत फोटो काढू इच्छितात, तर त्यांचासुद्धा आपण या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते आपण एकत्रित सन्मान करतोय. यानंतरचा पुढचा सन्मान ऋषी वैद्य यांचे बंधू आणि किंबहुना स्वतःची वेगळी ओळखसुद्धा ज्यांनी आपल्या फलंदाजीने कायम केली ते योगेश वैद्य यांचासुद्धा सन्मान होतोय. योगेश वैद्य सुद्धा एक अफलातून बॅट्समन राहिले आणि किंबहुना क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेक चांगल्या संघांना त्याने रिप्रेझेंट केलं. अलीकडच्या काळात विक्रोळी संघामध्ये सुद्धा त्यांनी ओपनिंग केली आणि खूप साऱ्या ट्रॉफीज त्यांच्या नावावरती सुद्धा आहेत. ते आज मैदानामध्ये आले, त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करतोय. मुकेश शेठ या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपले अर्थातच सहकारी मुकेश शेठ यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल, सन्मान केला जाईल. मी ताईंना विनंती करतो, ताई आपण आपल्या शुभ हस्ते मुकेश शेठ यांचं स्वागत आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. अनिलभाई चोपडा सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतील. त्यांनाही विनंती असेल की आपण एकत्रितरित्या मुकेश शेट्टी यांचं यथोचित मानसन्मान आणि स्वागत आपण करायचं आहे. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे, जिथे आपण ऐकताय संजय म्हात्रे यांना. पहिल्या इनिंगमध्ये वर्सोली चॅलेंजर संघाची धावसंख्या थोड्या अंशी पुढे अडकलेली काहीतरी पाहायला मिळाले, पण सामना चालू राहील जेव्हा अर्थातच पहिल्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा मुरुडकडून सुनील गोलंदाजीसाठी आलाय. थँक्यू संदीप. 5 बाद 33 धावा धावफलकावरती लागल्यात. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट गेल्यात आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, तो म्हणजेच गणेश जायनाकवा. वर्सोली गावातून बिलॉंग करणारा हा फलंदाज आपण बघतोय. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फलीमध्ये मात्र आता बॅटिंगसाठी मैदानात उतरलाय. षटक नंबर 4 प्रगतीपथावरती 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचले, जेथे 33 धावा आहेत. 33 धावावरती स्कोर बराच वेळ थांबलेला आहे आणि अर्थात आपण बघतोय
मागच्या षटकातले लागोपाठचे 3 चेंडू डॉट आणि त्यानंतरच्या या षटकातले लागोपाठचे 2 चेंडू डॉट टाकलेत. एकूण 5 चेंडू या 33 धावसंख्येवरती डॉट आलेले आहेत, बिंदी आलेले आहेत. पुढील चेंडू यावेळेला लेग बिफोर द विकेट स्वरूपाचा अपील. आणखीन एक फलंदाज लेग बिफोर द स्वरूपात. बॅक टू द पॅव्हलियन. ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. आतापर्यंत या इनिंग मधला तिसरा फलंदाज, या पूर्ण मॅच मधला तिसरा फलंदाज लेग बिफोर द विकेट स्वरूपात बाद झालेला आहे, पायचीत स्वरूपात बाद झालेला आपण बघतोय. आणि आतापर्यंत या इनिंग मधला दुसरा फलंदाज हा लेग बिफोर द विकेट स्वरूपात बाद झालेला आपण बघितलं. 6 बाद धावसंख्या 33 वरती थांबले, जेथे गोलंदाजी मार्कवरती सुनील पाटील आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. आणि आतापर्यंत त्यांनी या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्यात. या षटकातून आतापर्यंत एक सुद्धा धाव खर्च केलेली नाही आहेत. मागच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, त्यांनी 5 धावा खर्च केल्या होते आणि 2 विकेट. आताच्या षटकामध्ये त्यांनी विकेट प्राप्त केल्यात ते एकूण 2, म्हणजे त्याची एकूण जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 4 विकेट त्यांनी आतापर्यंत घेतल्यात आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात, ज्या मागच्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या. आतापर्यंत संपूर्ण षटक हे निर्धाव षटक आतापर्यंत आलेला आहे. पुढील चेंडू सुनील अक्षी एंड कडून गोलंदाजी करतोय. समोरती आहे उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेला चेंडूला उडवलाय सरळ, पुल अँड सक्सेसफुल. चेंडू सरळ सीमारेषा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान. धन्यवाद. धन्यवाद. आपण बघितला 5व्या चेंडूवरती पहिल्या ओव्हरमध्ये चौकार, 5व्या चेंडूवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये चौकार आणि 5व्या चेंडूवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये षटकार आणि 5व्या चेंडूवरती 4थ्या ओव्हरमध्ये षटकार आलाय. यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय, गॅप आहे मोठी. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. थँक्यू व्हेरी मच. 43 धावा धावफलकावरती लागल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. वर्सोली चॅलेंजर्स या संघाची धावसंख्या आपण बघितली तर 43 वरती पोहोचलेली आहे. 33 धावसंख्येवरती बराच वेळ स्कोर थांबला होता, परंतु त्यानंतर एक चौकार आणि एक षटकार आल्यामुळे 43 धावा 4 षटकांच्या समाप्तीमध्ये आलेल्या आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 33 धावा झाल्या होत्या, मात्र 4थ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात आणि धावसंख्या एकूण 43 वरती पोहोचलेली आहे. पहिले 4 चेंडू निर्धाव टाकले होते सुनील पाटीलने, मात्र 5वा आणि 6वा चेंडू यावेळेस धाव देणारा आला. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक यावेळेस कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय, तो म्हणजेच रोनित नाकवा. रोनित राजेश नाकवा हा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. सजय, फक्त आपण एक कॉल देऊया. वळके अव्हेंजर्स संघाचा संघ कर्णधार मोन्या आणि खंडाळी स्टॅलियन संघाचा कर्णधार सुमेध पत्रे, आपण नाणेफेकीसाठी लगेचच टॉस बॉक्सकडे यायचं आहे पहिली इनिंग संपताना. सुमेध आणि मोन्यासाठी हा कॉल आहे. पुन्हा वळूया समालोचन कक्षामध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती 5वा आणि अंतिम स्लॉग ओव्हरवरती आलाय रोनित नाकवा. रोनित राजेश नाकवा गोलंदाजी मार्गवरती राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. उजव्या हाताचा फलंदाज समोरती आहे. यावेळेला आडव्या बॅटने केलेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय मिडविकेटच्या क्षेत्रात. 1 धाव तिकडे मिळेल. फिल्डिंग चांगली झाले. एका धावेने धावसंख्या येतोय ती 44 वरती. मागील मॅचमध्ये 71 धावा झाल्या होत्या आणि त्या मानाने आपण बघितलं तर या मॅचमध्ये खूप कमी धावसंख्या झालेली आहे. अत्यंत उत्तम गोलंदाजी आणि त्याला मिळालेली क्षेत्ररक्षणाची साथ याच्या माध्यमातून या ठिकाणी मुरुड या संघाने खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी केलेली आहे. खूप चांगली फिल्डिंग आपण या ठिकाणी केलेली आपण बघतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा पुढे चेंडू, यावेळेला रिव्हर्स पॅटर्न केलाय, सरळ चेंडू जातोय थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर, उत्तुंग बिग हाय अँड हँडसम छक्का. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा 50 धावा धावफलकावरती लागल्यात. या दुसऱ्या चेंडूवरती 5व्या षटकातल्या 50 धावांची मोर लागलेली आहे. कुठेतरी वाटत होतं स्कोरबोर्ड कुठेतरी कमी आहे, परंतु 50 ही गाठलेली आहे ती वर्सोली संघाने, जे ते 5 फलंदाज 6 बाद 50 अशी धावसंख्या धावफलकावरती लागलेत. रोनित वरती आक्रमण केले, तिसरा चेंडू रोनितचा. यावेळेला सरळ लॉंगांच्या दिशेला चेंडू खेळलाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फिल्डिंग करतोय, अत्यंत सुंदर फिल्डिंग. आकाशची फिल्डिंग आपण बघितली, खूपच चांगली फिल्डिंग झाली, त्यांनी चौकार रोखलेला आहे. एका धावेने धावफलकावरती एकूण धावसंख्या येतोय ती 51 वरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 5व्या ओव्हरमधून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रोनित गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय, चौथा चेंडू घेऊन येतोय. रोनित राजेश नाकवा उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती. खूपच सुंदर चेंडू, कुल्डन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर खूप चांगली उचली घेतो. या चेंडूवरती लॉफ्टेड फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. स्कोरबोर्ड जैसे ते 51 वरती थांबलेला आहे. जे ते वर्सोली संघाची ही फलंदाजी चालू असताना आपण बघतोय शेवटचे 2 चेंडू या सत्रातून, आणि धावफलकावरती 51 धावा लागल्यात. 6 बाद 51 अशा स्थितीमध्ये वर्सोली संघ आपण बघतोय. यावेळेला उडवलाय उंच हवेत क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा निखिल धारवे, चेंडू खाली. आणखीन एक फलंदाज 7वा, बॅक टू द पॅव्हिलियन. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. 7वा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचलाय आणि 51 धावा धावफलकावरती वर्सोली संघाच्या आपण बघतोय. केतन पाटील नवीन फलंदाज असेल मैदानात. केतन ज्ञानेश्वर पाटील नवीन फलंदाज मैदानात असेल. अंतिम चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल हशुरे गावचा हा खेळाडू. शिवा हशुरे संघाकडून खेळणारा हा फलंदाज आपण बघतोय, शेवटच्या चेंडूसाठी आलाय. चांगला फटका आहे, हवेत आहे बराच वेळ, मात्र शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. डीप कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती फिल्डिंग करणार, तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण, आणि त्याच दरम्यान तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. 3 धावेने एकूण धावा धावफलकावरती येतील, त्या म्हणजेच 54 धावा धावफलकावरती लागल्यात, आणि 55 धावांचं आव्हान हे मुरुड संघावरती ठेवलेलं आहे. या स्पर्धेतून कालपासूनचा विचार केला तर तिसऱ्यांदा ही तिसरी धाव पूर्ण केलेली आपण बघतोय. आतापर्यंत 3 वेळा अशी परिस्थिती आली की 3 धावा पूर्ण केल्यात, आणि केतनने या मॅच मध्ये तिसरी धाव पूर्ण केलेली आहे. एकूण 54 धावा धावफलकावरती लागल्यात. मुरुड डिफेंडर्स या संघाच्या विरुद्ध आपण बघतोय वर्सोली चॅलेंजर्स या संघाने 54 धावा उभा केल्यात, आणि 55 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलेलं आहे. हे आव्हान कशा पद्धतीने पार केलं जाणार, अर्थात सेकंड सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. वळके अव्हेंजर संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आणि खंडाळे स्टॅलियन्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी सेकंड इनिंगसाठी मुस्ताक अफराद यांच्याकडे माईकचा भार सोपवतोय.
थँक्यू सो मच सर. या ठिकाणी दोन्ही कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये आलेत. शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत तालुका चिटणीस श्रीराम राणे यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. श्रीराम राणे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आमचे दोन्ही कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत. सो दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा दिल्या जातील राणे साहेबांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकीचा कौल सुद्धा होईल. कर्जत तालुक्यामधील शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस आहेत ते आज या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी बाजूला आहेत. दोन्ही संघांच्या कॅप्टनला शुभेच्छा असतील. टॉस बॉक्समध्ये आपण बघतोय सन्माननीय मान्यवर आहेत. एका बाजूला आपण बघतोय सुमेध पत्रे जो जबरदस्त गोलंदाज आहे रायगड प्रीमियर लीग ज्याने गाजवली. दुसऱ्या बाजूला मोन्या. टॉस केला जाईल. हिट इज द कॉल अँड टेल इट इज. मोन्या आपण या ठिकाणी नाणेफेक जिंकला आहात. तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात की फलंदाजी करणार आहात? फील्ड करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतला. तुमच्या खेम्यामध्ये असे कोणते गोलंदाज आहेत? चांगले गोलंदाज आहेत ते चांगली गोल करतील. ओके धन्यवाद. दोन्ही संघांना दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बोलूयात या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या दिशेला ज्या ठिकाणी आपल्याला हिंदी समालोचन ऐकायला मिळेल. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद यश. सर थोडा वेळ घेतो. मी व्यासपीठावरती उपस्थित झालेत कर्जतचे तालुका चिटणीस सन्मान्य श्रीराम शेट राणे. तर त्यांचं स्वागत करण्यात येईल. मी सन्मान्य चित्रलेखाताई यांना विनंती करतो की आपण सन्मान्य राणेजी यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आयोजक या नात्याने आपण स्वागत करायचं आहे. यथोचित मानसन्मान आणि स्वागत चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. कर्जत तालुक्याचे चिटणीस शेतकरी कामगार पक्षाचे व्यासपीठावरती उपस्थित झालेत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे पण तत्पूर्वी व्यासपीठावरती ऋषिकेश वैद्य या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्याशी थोडे अंशी आपण संवाद साधूया. दादा तुमची पहिली अलिबागमधली आठवण काय राहिली क्रिकेटची? अलिबागमधल्या भरपूर आठवणी आहेत पण सर्वात पहिली आठवण म्हणजे हाशिवरे मैदानातली आहे. कारण आम्ही पहिल्यांदाच राहुल समोर खेळत होतो आणि आम्हाला 66 धावा करायच्या होत्या 6 ओव्हरमध्ये आणि योगेश आणि मी त्या धावा 4.2 ओव्हरमध्ये संपवल्या होत्या. त्यामुळे सुरुवात अशी झाली होती की आम्हाला आता असा विश्वास होता की आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये काहीतरी नक्कीच करू शकू. क्रीडा भवन अलिबागमध्ये आपण पहिल्यांदा कधी खेळलात दादा? 2001 ती आमची पहिली स्पर्धा होती क्रीडा भवनला आणि पहिलाच सामना आम्ही हरत होतो. आमच्या समोरच्या टीमला 13 रन करायच्या होत्या आणि भरत पतला आमच्या गोलंदाजाला आम्ही गोलंदाजी दिली होती. त्याने पहिलाच बॉल नो टाकून षटकार खाल्ला होता. त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की लवकर घरी जावं लागेल. बोट पण बंद होत्या त्यामुळे त्या दिवस असं वाटत होतं की ती रात्र तिकडेच काढावी लागेल. पण आमच्या भरत पतलाने नंतरचे 6 चेंडू बॅट्समनला टचही नाही करू दिले आणि मग आम्ही नंतर जसं तू म्हणालास फायनली मारली त्या वर्षी. त्या फायनलची विशेष आठवण काय होती तुमच्या समवेत अर्थात? मला वाटतं ती मिरवणूक वगैरे अशा काही गोष्टी होत्या ना? तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल सर्वांना. मिरवणूक हा प्रकार त्या वर्षी मी पहिल्यांदा अनुभवला होता. कारण मुंबईमध्ये जिंकल्यावर पटापट लोक बाईकवर बसतात, ट्रेन पकडायची असते, बस पकडायची असते, घरी जायचं असतं. त्यामुळे जास्त वेळ कोणी थांबत पण नाही. पण इकडे तू म्हणालास तसं मिरवणूक एवढ्या वेळ चालली होती की आम्हाला हाशिवरे मैदानापासून त्यांच्या घरी जायला माझ्या मते 1.5-2 तास लागले होते. आणि अलिबागमधली म्हणजे तू क्रीडा भवनचं म्हणतोयस तर ती तर तू सांगितलंस की किती वेळ मिरवणूक चालू होती. मरुमाईच्या त्यांच्या त्या पाड्यात जायलाच आम्हाला किती वेळ लागला होता आणि पण तो त्यांचा आनंद होता त्याच्यामध्ये आम्ही पण सहभागी झालो होतो. एक शेवटचा प्रश्न. क्रिकेट खूप बदललंय. PNP चषकामध्ये आज आपण आलात तर काय म्हणाल या बदललेल्या क्रिकेटबद्दल? प्रथम तर चित्रलेखाताई आणि तुझे धन्यवाद सांगतो कारण तुम्ही एवढं मला मोठ्या टुर्नामेंटला बोलवलं. आणि पुढची गोष्ट अशी तुझी म्हणतोयस की आता क्रिकेट आता हळूहळू बदलतच चाललंय. ISPL एक त्याचं खूप मोठं उदाहरण आहे. आणि ISPLमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला रिजनल एरियाजमध्ये पण टुर्नामेंट होणं गरजेचं असतं. त्यामुळे आता इकडनं जे चांगले परफॉर्म करतील ते असा विचार करू शकतात की पुढच्या वर्षी ते ISPL खेळतील. त्यामुळे असे प्लॅटफॉर्म तुम्ही जे देताय ते त्या मुलांसाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा त्यांनी उचलावा हीच मी त्यांना सांगेन.
येस, तर हे होते ऋषिकेश वैद्य. दादा, तुमच्या माहितीसाठी जरूर सांगतो की ISPL मध्ये आपला एक क्रिकेटर यावर्षी सिलेक्ट झाला, आर्यन कारकर, जो आता मैदानामध्ये सुद्धा खेळतोय, जो गतवर्षी PNP ची स्पर्धा खेळला आणि चित्रलेखाताई यांनी त्याला भरपूर अर्थात सपोर्ट केला. तोच खेळाडू या व्यासपीठावरती अर्थात त्याचा सन्मान सुद्धा होणार आहे. पण वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्ध काय नक्की घडवणार आहे ते आपल्याला वेळच सांगणार आहे. धन्यवाद संदीप जगे सर. मित्रांनो, आपण पाहतोय मुंबई क्रिकेटचा ब्रँड अर्थात ऋषी वैद्य सर आज एक लिजेंडरी क्रिकेटपटू PNP चषक 2025 पर्व दुसरामध्ये या ठिकाणी सदिच्छा भेट देतोय. हाँ, इस मतलब हवा में गेंद थी, अच्छी कोशिश. दोस्तों, एक वक्त हुआ करता था प्रेसी बैट का ब्रांड एम्बेसडर जिसको कहा जाता था, टेनिस क्रिकेट का एक महान सितारा. जिस तरह से अगर टेनिस क्रिकेट पर बुक लिखी जाए तो सबसे पहले स्वर्ण अक्षरों में नाम होगा वो उमेश मांजरेकर का. लेकिन उसी कैटेगरी में अमित गोलतकर हो, भरत लोहार हो, ऋषि वैद्य हो, इन्होंने मुंबई टेनिस क्रिकेट के लिए बहुत योगदान दिया. और इस बीच शानदार छक्का आता हुआ निखिल धारवे के बल्ले से 6 रन. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा. निखिल धारवे दोस्तों, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई. PNP चषक 2024 पर्व पहले के ये दोनों फाइनलिस्ट टीम थे और दोनों ही कप्तान एक दूसरे के विरुद्ध. जहां इस बार खराब शॉट क्योंकि हवा में गेंद है, लेकिन क्या कैच होगी यह सीरीज? हार्ड लक कहेंगे. कम ऑन डीजे. ही रायगडाची शान, शिखा पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. आज देखा जाए तो पिछले PNP चषक 2024 पर्व पहले के वो दोनों बाइकर मैन आज मात्र बल्लेबाजी में अपना योगदान नहीं दे पाए. क्योंकि अगर बात की जाए तो शीरू विक, जिन्होंने खाता तक नहीं खोला था, लेग बिफोर विकेट आउट करार दिए गए थे. लेकिन दूसरी जानिब निखिल धारवे, जिन्होंने एक छक्का लगाने के बाद अपना शिकार बनाया था शीरू विक ने. यानी मैंने पहले ही कहा था कि बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई थी. पिछले टूर्नामेंट के अगर पहले पर्व की बात की जाए तो शीरू विक ने 14 गेंदों में 53 रन बनाए थे. दूसरी जानिब अगर निखिल धारवे की बात की जाए तो 14 गेंदों में 51 रन बनाने का विक्रम ये दोनों ही कप्तान ने किया था और दोनों ही बायकर मॅन बने थे. दोनों ने ही आपले पाय बाईकवरती ठेवले. आता कारच्या स्टेरिंगवरती कोण बसेल? कारण यावेळेस मित्रांनो PNP चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये आपण पाहतोय की मालिका वीरसाठी टॉयटा ग्लांजा कार सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर तो भाग्यवान खेळाडू कोणता असेल ह्याच्यावरती सुद्धा नक्कीच सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील. तत्पूर्वी याच दरम्यान मसगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच इम्तियाजभाई मलबारी आणि इस्माईलभाई झोंबरकर यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा नक्कीच विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन असण्यास व्हा. एक सोशल ॲक्टिव्हिस्ट, एक सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो आणि शेतकरी कामगार पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून इम्तियाजभाई मलबारी यांची ओळख आहे आणि मसगाव गावाचे हे माजी उपसरपंच सुद्धा आहेत. तो यहाँ पर अगर बात की जाए सुमित, जो कि इस वक्त 12th मैन के तौर पर बैठा हुआ है हमारे साथ, 6 रन. हाँ, फिर से एक मरतबा बहुत ही खूबसूरत लॉफ्टेड किया, परफेक्ट हाई हैंड कोऑर्डिनेशन, प्यूअर क्रिकेट शॉट, बॉल गोज टू वन बाउंस, चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. 55 रनों का लक्ष्य है दोस्तों. दूसरी जानिब आप देख सकते हैं निखिल धारवे के आउट होने के बाद पराग खोद, मुरुड का क्रिकेट का सुल्तान जिसको कहा जाता है, जिसने पिछले सीजन में लगातार 4 छक्के लगाए थे, वही बल्लेबाज इस वक्त बीच मैदान पर आ चुका है. पटकी हुई गेंद थी. मृणाल वर्सोलकर सीजन फर्स्ट के ये वो बल्लेबाज थे जिन्होंने 14 गेंदों में 40 रन बनाए थे और एक ही ओवर में 4 चौके लगाने का रिकॉर्ड भी बनाया था. क्या बात है. देखिए, जिस खिलाड़ी का हम जिक्र कर रहे थे आर्यन खारकर, वही इस वक्त गेंदबाज है जिन्होंने ISPL सीजन 2 खेला था. सबसे मैं विनंती करूंगा कि इस खिलाड़ी के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए.
आर्यन खारकर दोस्तों। हालांकि ये ताई की मेहनत थी, जिन्होंने ISPL की पूरी टीम को यहाँ पर बुलाया था अलीबाग में ट्रायल के लिए, और उसमें से ये भाग्यवान खिलाड़ी था जिसने ISPL सेकंड सीजन में अपने जलवे दिखाए थे। फिर हिट का मौका, स्कोर बढ़ता हुआ 12 रन, 55 रनों का जीत का लक्ष्य है। आर्यन बेहतरीन गेंदबाज, मृणाल वर्सोरकर के लिए मरतबा ओवर पिच गेंद सीधे बल्ले से खेला, तीर की मानी सीधा, सीधे स्टैंड में भेज दिया गेंद को 6 रनों के लिए। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। बिल्कुल दोस्तों, 1998 की याद दिला दी जब भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर ने डेमिन फ्लिंग को बिल्कुल सीधे तीर की मानी सीधा छक्का लगाया था, और आज वही मृणाल वर्सोरकर के बैट से एक छक्का आता हुआ। आर्यन के विरुद्ध फॉलिंग स्वीप करने की कोशिश, बैठक स्ट्रोक यहां पर नाकाम कर दिया, मंसूबे उद्ध्वस्त किए आर्यन ने। ये पिछली गेंद का उत्तर था, अच्छी वापसी होती हुई छक्के के साथ अगर स्कोर की बात की जाए तो 19 रन 18 रन स्कोर कार्ड पर आ चुके हैं। एक विकेट के नुकसान पर 55 रनों का जीत का लक्ष्य है। कौन जीतेगा दोस्तों इस मैच में, क्योंकि ये बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई है, डिफेंडिंग चैंपियन और रनर अप के दरमियान ये लड़ाई है। फिर से एक मरतबा तेज तर्रार गेंद थी, लेकिन आउटसाइड ऑफ स्टिक, अंपायर को इसे वाइड करार देने में कोई दिक्कत नहीं पेश आई, अपने बाजुओं को खोलते हुए इशारा दिया वाइड बॉल का। अतिरिक्त से 1 रन जुड़ेगा, इस इजाफी रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। दूसरा ओवर अपने प्रगति पर है। जी हाँ, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, लेकिन फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण, और बिल्कुल वहां पर जैसे देखा था कि पराग आगे निकल रहे थे, बिल्कुल वही एक्शन में सीधे स्टंप पर गेंद को फेंकने की कोशिश। अच्छा बैकअप वहां पर राज का, राज भी एक बेहतरीन खिलाड़ी है दोस्तों, बहुत ही बेहतरीन। दोनों ही टीमें की अगर बात की जाए तो एक से बढ़कर एक, हरफन मौला, इन दोनों ही टीम में आपको खिलाड़ी नजर आएंगे। आर्यन की अच्छी वापसी होती हुई, रनों की संख्या वहीं पर रुकी 19 रन। जी हाँ, इस बार फिर से एक मरतबा धीमी गति की गेंद थोड़ी सी आगे की जानी रखी थी, यहाँ पर डायरेक्ट हिट होती है तो खतरे में हो सकते थे। बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण, कमाल का एक्शन हमें देखने मिला दोस्तों। राज पाटिल का जिस तरह से गेंद को गैदर किया, बिल्कुल उसी एक्शन में थ्रो भी किया था। गेंद हाथ से टकराने के बाद दूसरे जानिब निकल गई थी आर्यन के। इस बीच 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया मृणाल और पराग खोत ने। इस सिंगल की सहायता से 2 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 20, 18 गेंदें और 35 रनों की जरूरत। टेप बॉल वाला ओवर। धनंजय सर हमें इशारा देते हुए कि ओवर रहेगी टेप बॉल वाली, यानी कि ISPL में हमने देखा था दोस्तों टेप बॉल यूज किया गया था और एक टारगेट दिया जाता था 50-50 ओवर, लेकिन यहाँ पर केवल टेप गेंद ही यूज की जा रही है, कोई टारगेट नहीं है, कोई चैलेंज नहीं है। अब देखना है, लेकिन जिस तरह से टेप बॉल पे गेंद स्विंग होती है, बल्लेबाजों के लिए बहुत ही मुश्किल होता है उस गेंद को पढ़ना। कभी आउटसाइड आउट स्विंग देखने को मिलती है, कभी इन स्विंग देखने को मिलती है, तो लगातार ये गेंदबाजी की वो कलात्मक गेंदबाजी देखने को मिलती है टेप बॉल पे। यहाँ पर खुद कप्तान फिर से एक मरतबा शिरू अपना निजी दूसरा और टीम की जानिब से तीसरा ओवर लेकर, ये निर्णायक ओवर होगा। माजिद कादरी के बहुत ही करीबी, बहुत ही चहीते, पहले शिरू वीक का दोस्तों मुरुड तालुके में बहुत दौरा होता था। कई ऐसे मैदाने, कई यादगार मैचेस शुरू के जुड़े हुए हैं। ऐसे इंटरप्राइजेस 2 लाख का टूर्नामेंट उसोली की सरजमीन पर शानदार बल्लेबाजी और गेंदबाजी दोस्तों इस बल्लेबाज ने की थी। मजगांव टीम से यह खिलाड़ी खेला था। अब मृणाल के लिए गेंदबाजी करने के लिए तैयार। पटकी हुई गेंद थी और सिंह बहुत ही बाहर ज्यादा निकलती हुई गेंद, बिल्कुल अंपायर ने अपने बाजुओं को खोल के वाइड बॉल का इशारा दिया। अतिरिक्त रनों की संख्या मात्र आगे बढ़ रही है 21, 21 रन, 34 रनों की मजीद दरकार है। 18 गेंदें, 34 रन, केवल एक ही विकेट खोया है। हाँ, इस मरतबा इंप्रोवाइज किया, इस बार गेंद जाएगी सीधे 1 बाउंस, सीमा रेखा पार आता हुआ खणखणीत षटकार। खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला।
चौकारी षटकारांचा हा बोलबाला वर्सोली चैलेंजर्स के गेंदबाज शीरू विक का इस मरतबा समाचार लिया था। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी। मृणाल वर्सोलकर का वैसा भी देखा जाए तो ये फेवरेट जोन है, स्ट्रॉन्ग साइड है उनकी, क्योंकि हमने देखा है दोस्तों वैगन व्हील में अगर मृणाल के बल्लेबाजी की अगर बात की जाए, मजगांव के मैदान पर भी मैंने मृणाल को देखा था शानदार बल्लेबाजी करते हुए सुहेल 11 की टीम से, और वही बल्लेबाज आज अपनी चमक दिखा रहा है। हाँ, इस मरतबा रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश नाकाम रही। रिवर्स का फटका, चले तो आबाद नहीं तो बर्बाद, और हालांकि अच्छी बल्लेबाजी कर रहा है। 6 रन आने के बाद रनों की संख्या आगे बढ़ती हुई 27 27 ही रन, 1 विकेट के नुकसान पर। हाँ, इस मरतबा कलाई के सहारे मोड़ दिया है गेंद को। शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में गेंद ट्रैवल कर रही है। दूसरे की मांग नाकाम हो सकती थी, समय चलते अपने इरादे बदल दिए थे। मना कर दिया था पराग खोत ने, क्योंकि यहाँ पर जोखिम उठाना उचित नहीं होगा। भली भांति को जाना था पराग खोत ने और रिटर्न कर दिया था मृणाल वर्सोलकर को। 1 रन मिलता हुआ अच्छा कमबैक शीरू का देखने को मिल रहा है। 1 के साथ रनों की संख्या 28 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 15 गेंदे 27 रनों की जरूरत। पहली मर्तबा स्ट्राइक पर होंगे मुरुड टेनिस का सुल्तान जिसे कहा जाता है पराग खोत। लगातार 2 टूर्नामेंट में 2 अर्धशतक इस खिलाड़ी ने, 62 जूही शबाब के टूर्नामेंट में 68 और मुरुड प्रीमियर लीग में 62। वाह, बहुत ही बढ़िया गेंद थी, समझ ही नहीं पाए थे दोस्तों। गेंद इन स्विंग हुई, तेजी से अंदर की तरफ आई। यह कलात्मक गेंदबाजी दोस्तों शीरू विक की, बेहतरीन गेंदबाजी। एक ही एक्शन में दोनों तरफ गेंद को घुमाने की कला, हर एक गेंद बल्लेबाज के लिए एक अद्भुत पहेली की तरह। क्या होगा दोस्तों अगली गेंद पर? 28 रन हो चुके हैं। 14 गेंदे अभी भी जीत के लिए, अब 13 गेंदे और 27 रनों की जरूरत। 13 गेंदे 27 रन, अब जमकर बल्लेबाजी करनी होगी। और कहते हैं ना कि मंजिल मिले न मिले ये मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ही न करें तो ये गलत बात है। जिंदगी जख्मों से भरी हुई है, मरहम लगाना सीख ले। हारना तो एक दिन मौत से है, आज जिंदगी को जीना सीख ले। और इस बीच हमने देखा दोस्तों हाथ से टकराने के बाद गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रनों के लिए। गैलरी नंबर 7 आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक। बिल्कुल सही समय पर यह छक्का आया पराग खोत के बल्ले से, और इस छक्के के साथ देखिए समीकरण फिर से एक मरतबा बनते हुए, क्योंकि अब बात की जाए तो 12 गेंदे और जीत के लिए 21 रनों की जरूरत। 12-21 का समीकरण यहाँ पर वर्सोली के लिए अगर देखा जाए तो इस वक्त थोड़ा सा मुश्किल दौर से गुजर रही है, लेकिन ये ओवर निर्णायक होगा। यहाँ अगर अच्छी गेंदबाजी होती है और आखिरी ओवर में अगर ज्यादा रन रखे जाते हैं तो शायद ये मुकाबला बहुत ही रोमांचक होगा। लेकिन इस वक्त अगर बात की जाए तो बिल्कुल मृणाल वर्सोलकर और पराग खोत के हौसले 7वें आसमान पे हो गया, उनका आत्मविश्वास, क्योंकि दोनों ही बल्लेबाजों ने शानदार चौके और छक्के लगाए हैं। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है दोस्तों, वक्त को बदलने में वक्त नहीं लगता। क्रिकेट हा एक लहरी खेळ आहे, कधी तुम्हाला अंतराळात घेऊन जाईल आणि पुन्हा कधी अंतराळातून पृथ्वीवर आणून ठेवेल याचा नेम नसतो मित्रांनो। सर 2 सन्मान आपण घेऊया। व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमचे मित्र आदित्य जैन यांचा या ठिकाणी सन्मान घेतला जातो। सोनी मराठीवर पहिल्यांदा सुरू होणार कीर्तनाचा अद्भुत कार्यक्रम, ज्यात सहभागी होणार संपूर्ण महाराष्ट्रातले कीर्तनकार आणि त्यांना मार्गदर्शन करणार मान्यवर ज्येष्ठ कीर्तनकार। वारकरी संप्रदायाची परंपरा समर्थपणे पुढे घेऊन जाणार तोच ठरणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार। कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? लवकरच सोनी मराठीवर। कॉमेडीचा नवा व्यापार, मांडवकरांचा मंदार। दिव दिसपेक्स
मी त्यांचा अप्रिशिएट करणार होतो सर. पण ते नाही. मांडवकर हे असं का बोलताय तुम्ही? चेहराच कॉर्पोरेटचा वाचत नाही म्हटलं कॅरेक्टर तरी. मग कॉर्पोरेटचं नेमकं काय आहे? स्क्रिप्ट. बोला 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 बोला. पॅरिस फ्लॅट आहे वाटतं. म्हणजे वर काहीच नाही आहे. आपण नाही घाबरत सर. मी गेली 4 वर्ष ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर देतोच आहे. मागे तर मी डिसेंबर पण गेलो होतो. पप्पाकडे पण डिग्री आहे आरती तुचकरची. कुठली? आरती तुचकर. आरती तुचकर. आर्किटेक्चर. एक्सक्यूज मी. हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाब नवा. धन्यवाद डीजे मास्टर. बिल्कुल दोस्तों, ये वाकई में लोगों को यहाँ पर मौका दिया है, एक व्यासपीठ दिया है. तुम्हारी कला और तुम्हारे अंदर जो गुणवत्ता है, जो कौशल्य है, वो सादर करे. आपकी फन के हुनर के फन की कदर करने के लिए व्यासपीठ पर यहाँ पर लोग बैठे हुए हैं. और आज मृणाल के लिए तालियां कौन बजा रहा है दोस्तों? टेनिस क्रिकेट का ब्रांड ऋषि वैद. वाह भाई वाह, क्या बात है. खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा लगातार खेळूया डाब. 2 गेंदों पर 2 छक्के लगाकर फिर से एक मरतबा इस मुकाबले को बिल्कुल एक तरफी बना दिया है. क्योंकि अब बची हुई 10 गेंदें और जीत के लिए 9 रनों की जरूरत. 2 बिग हिट लगाए दोस्तों. कमाल का ये खिलाड़ी है. पिछले सीजन में इस खिलाड़ी ने 14 गेंदों में 40 रन बनाए थे. नर्वस 50. और हालांकि बेस्ट बैट्समैन के अवार्ड से बिल्कुल करीब आकर यह खिलाड़ी नर्वस हो गया था. कुछ ही रन कम गिरे थे, ऐसे हमें दर्ने सर बता रहे हैं दोस्तों. नो डाउट इस खिलाड़ी में बहुत ही काबिलियत है, प्रतिभा है. और आज इस नायाब और कीमती पारी के हजारों दर्शक गवाह बनेंगे. लोअर स्लोवर गेंद. वाह भाई वाह. इस तरह की कलात्मक गेंदबाजी की आवश्यकता है. ये नहीं है कि आप 150 के स्पीड से गेंदबाजी करें. लॉट्स ऑफ वेरिएशन मैटर करती है. अगर आपको बल्लेबाज को सतत परेशान करना है तो फिर कहीं न कहीं अपनी गेंदबाजी में विविधता रखनी होगी, मिश्रण रखना होगा. फिर से एक मर्तबा धीमी गति की गेंद. इस बार भी मृणाल वर्सलकर गेंद को केवल तकते रह गए. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. गेंदबाजी को रीड करना पड़ता है दोस्तों. वो कहते हैं ना कि समंदर में डुबकी लगाने से पहले समंदर की गहराई को नापना पड़ता है. उसी तरह से गेंदबाजी के लेंथ, लाइन, लंबाई को नापना पड़ता है, तब जाके उसके विरुद्ध आप अच्छा स्ट्रोक खेल सकते हो. अब अगर बात की जाए तो 4 गेंदों में केवल 12 रन खर्च किए हैं. लेकिन यहाँ पर गैप ढूंढा. 2 खिलाड़ियों के बीच में थी दरार. गेंद उसमें से हो गई फरार. मिलता हुआ मृणाल वर्सलकर को एक बार और फिर रन. 4. खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया. धन्यवाद डीजे मास्टर. अब केवल 7 गेंदें और जीत के लिए 5 रनों की जरूरत. क्या आखिरी गेंद पर मोहर लगा देंगे? यस. मृणाल वर्सलकर का तूफान फिर से एक मर्तबा आजाद मैदान कुरूल पर पीएनपी चषक 2025 सेकंड सीजन में देखने को मिला. और मृणाल, आपके लिए तालियां किसने बजाई है दोस्त? तो आज का टेनिस क्रिकेट का ब्रांड एम्बेसडर, जिसको कहते हैं टेनिस क्रिकेट का ब्रांड,
ऋषि वैद्य ने व्यासपीठ पे आपके लिए तालियां बजाई। इससे बढ़ के खुशी की बात आपके लिए क्या हो जाएगी होगी। इट वॉज फंटास्टिक नॉक, इनक्रेडिबल बल्लेबाजी मृणाल वर्सोलकर की। 18 गेंदों में 41 रन, फिर से एक मर्तबा शानदार बल्लेबाजी देखने को मिली। 5 छक्के और 2 चौके जिसमें शामिल। वाह भाई वाह। आणि एक गोष्ट माहिती आहे मुश्ताक सर, एक गोष्ट अख्ख्या वर्षानंतर आता जनार्दन नाकवा यांच्या चेहऱ्यावरती मला हसू दिसलं। 1 वर्ष जवळजवळ त्याने हे हसू लपून ठेवलं होतं की अर्थात आपल्याला जिंकायचं होतं त्या स्पर्धेमध्ये। तर अर्थात त्याबद्दल त्यांचं आपण मनपूर्वक अभिनंदन करूया। सुरेश काका यांना पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देऊया, काही हरकत नाहीये। जो जिंकल तो अर्थातच त्याचं आपण अभिनंदन करणं ही आपल्या क्रीडा संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग सुद्धा आहे आणि त्या निमित्तानं दोन्ही टीम चांगल्या खेळल्यात। उलेश नाकवा सुद्धा तिथे उपस्थित झालेले आहेत आपल्या टीमला, म्हणजे आता इथे प्रदीप स्पोर्ट्स साखर मैदानामध्ये आहे तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी। पण एक गोष्ट नक्की पुन्हा एकदा निखिल आपल्याला अनुभवायला मिळाली की मृणाल वर्सोलकरला हे मैदान आणि मृणाल वर्सोलकरचं या मैदानाशी असलेलं नातं हे पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळालं, त्याचं आपण कौतुक करूया। वळूया पुढच्या सामन्याकडे। टॉस झाला होता वळके अवेंजर्स आणि खंडाळे स्टॅलियन्स या संघादरम्यान। नक्की सर, हालांकि शिरूविक ने भी अच्छा खेल खेला था, लेकिन जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। और देखिए जिस तरह से एक मयान में 2 तलवार नहीं रह सकती, जिस तरह से एक जंगल में 2 शेर राजा नहीं बन सकते,